नमस्कार, मी दादासाहेब नीळ. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या सोलापूर रणधुमाळी 2026 शुभारंभ सुरू आहे. अनेक निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे 16 तारखेला निश्चित होणार असलं तरी रोखठोक मुलाखतमधून आपण डायरेक्ट उमेदवारांशी संवाद साधत आहोत. याच माध्यमातून आज आपल्याशी जोडले गेले आहेत प्रभाग क्रमांक 15 क मधील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाकडून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 15 क महेश गाडेकर यांच्याशी आपण डायरेक्ट संवाद साधत आहोत. प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपण आपला परिचय थोडक्यात करून द्यावा. मी महेश गाडेकर, प्रभाग क्रमांक 15 कचा उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट. माझं चिन्ह आहे घड्याळ आणि मी प्रथमतः माझ्या मतदारसंघातील मतदारांचे माफी मागतो की माझी अचानक उमेदवारी घोषित झाल्यामुळे मला आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागेल किंवा मी पोचूही शकणार नाही. परंतु मी तुम्हाला आज या माध्यमातून आपल्याला जाहीर वचन देतो माझ्या आईवडिलांना स्मरून की मी निवडून आलो तर माझ्या प्रत्येक मतदारांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन मी नतमस्तक होईन आणि येताना सोबत एक डायरी आणि पेन असेल आणि ते डायरी आणि पेन आपल्या समस्या त्या लिहून घेण्यासाठी असतील आणि आपल्याला लेखी स्वरूपात मी वचन देऊन जाईन की 2 वर्षाच्या आत तर तुमचे प्रश्न सोडवलो नाही तर मी महानगरपालिकेचा नगरसेवक पदाचा राजीनामा देईल एवढी गवाही आज आपल्याला चॅनलच्या माध्यमातून देतो. आणि मी सामाजिक कार्यकर्ता प्रथम आहे आणि मग राजकीय कार्यकर्ता आहे. बरं, आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आधी समाजसेवा आणि मग राजकारण असं ब्रीद घेऊन खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत आहात. मग तुम्ही समाजासाठी सामाजिक कार्य प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे केलेलं आहे? मी जे काम केलेलं आहे प्रभाग क्रमांक 15मध्ये मी सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच केलो. मी खरं तर प्रभाग 7मधून निराळवस्ती परिसरातून उमेदवारी मागितली होती, परंतु मी रामलाल चौकामध्ये स्मृती अपार्टमेंटमध्ये राहायला असल्या कारणाने मला प्रभाग क्रमांक 15मधून उमेदवारी पक्षाने दिली. आणि मी जेव्हा निराळवस्ती परिसरात राहत होतो तेव्हा आज जे आपण पार्क चौक पाहतो तर ते पार्क चौक का नाव पडलं तर ब्रिटिश लोक तिथे क्रिकेट वगैरे खेळायला यायचे आणि म्हणून ब्रिटिश शब्द पार्क होता आणि तो कंटिन्यू झाला. आणि मला लक्षात आलं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं नाव पांझरापूर चौक होतं, असे अनेक परिसर होते की जिथे नामकरण बदलल्या गेले की बाबा महापुरुषाचं जिथं पुतळा आहे तिथं त्या परिसराला त्या चौकाला त्याच महापुरुषाचं नाव द्यायचं. आणि मी पार्क चौकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक करण्यासाठी निवेदन दिलं आणि ते संपूर्ण श्रेय हे माझंच आहे. मी तेव्हा त्या परिसरात राहायला नव्हतो. आज जो पार्क चौक आपण पाहताय त्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतरनं भैया चौक जे ऐतिहासिक आज हा पुतळा होता पहिला आणि भैया च्या नावाने तो ओळखला जायचा आणि आज तोच चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ह्या नावाने ओळखला जातो. तेही नामकरण मीच केलं. आणि आज तुम्ही जे सोलापुरातील होम मैदान पाहताय ते होम मैदान आपल्याच मतदारसंघात आहे. ते होम मैदान इतकं स्वच्छ आणि सुंदर केलं तेही माझ्यामुळंच. तुकाराम मुंडेंच्या बाजूने मी लढलो. तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर होते आणि मी ती जनहित याचिका दाखल करून सिद्धेश्वर देवस्थानला भाग पाडलं की शासनासमोर झुकायला म्हणण्यापेक्षा त्यांच्या जे नियम आणि अटी होत्या त्या योग्य होत्या आणि तो एक मी सोलापूरचा सुधार नागरिक म्हणून आवाज उठवला. आणि ते आज जे होम मैदान एवढं सुंदर दिसतंय आज तुम्ही पाहताय तिथं की हरिभाई देवकरकडे जाणारा जो रस्ता आहे आपत्कालीन रस्ता म्हणून आपण ओळखला जातो यात्रेनिमित्त, तो मी लीड घेतल्यामुळं झाला. आणि आज तुम्ही होम मैदानचा जो कचराकुंडी परिसर म्हणून ओळख होती ती आज पुसून एक चांगलं ग्राउंड सोलापूरला देण्यात माझं योगदान झालं, ह्यात मी समाधानी आहे. अगदी निश्चितपणे आपली कामाची पोचपावती म्हणून आपल्याला मतदारांनी स्वीकारलं पाहिजे हे आपल्या तळमळीतून बोलण्यातून दिसतंय. परंतु या आपल्या प्रभागामध्ये
जसं मूलभूत समस्या आहेत, रस्ते, पाणी, या समस्या संपूर्ण शहरामध्ये आहेत. मग या सोडवण्यासाठी आपलं एक व्हिजन काय असेल? की मुळात आपण दुहेरी पाईपलाईन केली आणि करोडो रुपये त्यात वेस्टेज घालवले असे मला वाटतं आहे. की आपल्यापासून नीरा नदी फार जवळ आहे आणि नीरा नदीला आपण डॅम बांधला आणि उजनीचं पाणी आपण नीरा नदीकडं वळवलं असतं तर खूप काही पाणी, म्हणजे बरेच असे नगरसेवक आहेत की त्यांना सोलापुराची लोकसंख्या किती आहे, प्रभागाची किती आहे आणि सोलापूरला दररोज किती TMC पाणी लागतं हे पण माहीत नसतं. परंतु अनेक वर्ष ते नगरसेवक आहेत. मला सोलापूरच्या राजकीय जे महर्षी म्हणून समजले जातात महेश कोटे यांच्याबरोबर मी सातत्याने काम केल्यामुळं मला बऱ्याच काही सोलापूरच्या प्रश्नाची जाण आहे आणि दूरदृष्टी नेता बरोबर मी काम केलं आहे. लोकमंगलचे आमचे सुभाष बापू देशमुख आहेत, त्यांच्याबरोबर लोकमंगलच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्याच्यामुळं सोलापूरला दररोज 250 TMC पाणी लागतं आणि त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं याच्यापासून ते माझ्या वार्डात किती TMC पाणी लागतं याचा देखील मला पुरेपूर अभ्यास आहे आणि मी त्याच्या पुढं जाऊन सांगतो की 24 तास पाणी देणारा वार्ड म्हणून मी काम करेन आणि त्या पद्धतीनं नियोजन करेन. एक दिवसाचं तर सोडा, पण 24 तास पाणी ते कसं द्यायचं, काय द्यायचं, तो माझा प्रश्न असेल. अतिशय चांगल्या प्रकारे आपली मतदारांना एक आश्वासन, मुख्य म्हणजे पाणीच मिळालं पाहिजे. पाणी म्हणजे जीवन आहे आणि हे पाणी 24 तास देण्याचं आपण मतदारांना आश्वासन दिलं आहे आणि आपल्या बोलण्याची आपली पोटतिडीक दिसते आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या आपल्या यात होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांनी आपल्याला का निवडून द्यावं हेही तुम्ही आम्हाला सांगावं. अगदी बरोबर आहे. अनेक उमेदवार आहेत आणि तुम्ही पाहताय की अनेक उमेदवार आज म्हणजे एक मी विनोदाने सांगतो की बाबा म्हणजे 2 कार्यकर्ते पुढं चाललेले असतात आणि एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला म्हणतो की अरे जरा मागं वळून बघत जा, का रे सारखं असं म्हणतो, नाही नेता कुठल्या पक्षात जाईल हेच आत्ता कळत नाही. अशा परिस्थितीत सोलापूरचं राजकारण आज म्हणजे नैतिकतेच्या आधारावर नाही आहे, तर मी नैतिकतेच्या आधारावर मतं मागणारा कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला आज जाहीर सांगतो की माझ्याकडून मतदारसंघामध्ये 1 रुपयाही वाटला जाणार नाही आणि आज ह्या माध्यमातून 100% सांगतो की तुम्ही रात्री 2ला फोन लावा, 4ला लावा, 5ला लावा, मी समाजासाठी हे आहे, मी निर्व्यसनी कार्यकर्ता आहे, माळकरी आहे, अहोरात्र झटणार आहे आणि मी याच्या अगोदरही अपरात्री रात्री अनेक कॉल येतात, मग आमचं हे झालं, आमचं ते झालं, ॲक्सिडेंट झाला. मी एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच ते कॉल उचलतो. मी निर्व्यसनी असल्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मतदारांनी मतदान का करावं, तर मी आज सांगतो की मी ह्या काळ्या मातीशी जोडलेला कार्यकर्ता आहे. मी कुठल्या घराणेदाज मी याचा मुलगा किंवा मी माझी महापौर माझी हे असं काही नाही आहे. तुम्ही एकदा संधी द्या. सामान्य कार्यकर्ता आहे आणि समाजाच्या चळवळीतून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. सगळे प्रश्न ग्राउंड लेवलचे काय असतात, पोटाला उपाशी राहणं काय असतं हे मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या भागातील असंख्य मतदार हे मिल कामगार आहेत आणि मिल कामगार आमच्या भागामध्येही भरपूर आहेत, माझ्या मतदारसंघात आहेत. त्यांचे काय दुखणं आहे ते मी जळून पाहिलं आहे. त्याच्यामुळं मी कायमस्वरूपी त्याच्यावर मार्ग काढेन एवढं नक्की सांगतो. आपण म्हणालात की सोलापूर मिल कामगार आपल्या प्रभागात सगळ्या शहरात आहेत. एकेकाळी हे सोलापूर गिरणगाव होते, वैभवशाली सोलापूर होते, परंतु कालांतराने या गिरण्या बंद पडल्या, सोलापूर भकास झालं. याचंही राजकारण होत गेलं, परंतु हे राजकारण न करता याकडे आपल्या शहरातील जे बेकारी वाढलेली आहे तरुणांची, या तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी आपला कोणता ध्येय किंवा मानस असेल? मी दूरदृष्टी काम करणारा माणूस आहे. मला एकच युवकांना सांगायचं आहे की प्रथमतः आपण व्यसनापासून लांब राहावं आणि दुसरा विषय असा आहे की आपण म्हणजे आपलं विजन ठरवत असताना की बाबा एक ध्येय ठरवत असताना माझ्याशी आपण नेहमी तेच बघतो की लोन काढणं हे काढणं, परंतु माझं म्हणणं असं आहे की जे करायचं आहे ते मन लावून करा आणि ते करत असताना
त्याची बांधणी 1-2 वर्ष 4 वर्ष नियोजन पुढचं करा आणि 15व्या वर्षी जे मुलं 10वीत आहेत त्यांच्यासाठी मी शिबिर घेणार आहे आणि बालसंस्कारांसाठी शिबिर घेणार आहे जेणेकरून तो जेव्हा तरुण होईल किंवा बालक जेव्हा कुमार अवस्थेतून तारुण्याकडे जाईल त्याला एक ध्येय तयार करून देईन आणि ते ध्येय माझा विश्वास भगवंत पांडुरंगावर आहे की तुम्ही फक्त ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि चालायला लागा. अनेक आपल्याला हात कोणत्या रूपाने तो हात देईल मला माहीत नाही, परंतु ज्याचं म्हणजे एक जुने लोक म्हणायचे की बाबा कडबा व्हायच्या अगोदर पिंडी बांधावं लागते. म्हणजे ज्वारी जेव्हा तुम्ही शेतात पाचाल तर ज्वारी काढतात आणि पिंडी बांधतात आणि तसं का बांधतात तर ते पुन्हा एकदा वाळलं की तुटतं पण बांधता येत नाही. तसं मी मतदारांसाठी काम न करता बालकापासून ते 15 वर्षाच्या याच्यापासून ते वयस्करांपर्यंत काम करेन. आणि मी एकच सांगतो की माझ्या भागात असंख्य महिला आहेत, त्या महिलांना मी स्वतः चायना आणि जपानचा दौरा करून येणार आणि तेथील जो GDP आणि विकास आहे त्याचा स्वतः अभ्यास मी करेन आणि त्या याच्यावर मी माझ्या लोकांना ते कशा पद्धतीनं प्रॅक्टिकली नेता येईल त्या पद्धतीने मी काम करेन. कौशल्य विभाग महामंडळ वगैरे अनेक योजना आहेत त्या कशा राबवायच्या हे मला चांगला अभ्यास आहे. त्याच्यामुळं मी तिथल्या लोकांचा प्रश्न नक्की रोजगारीचा सोडवेन. निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजकार्य करतायत, पण साधारण किती वर्षापासून माय सोलापूर सामाजिक संघाच्या माध्यमातून या प्रभाग आणि सोलापूरकरांशी आपली जी नाळ जोडलेली आहे ही गेल्या किती वर्षापासून जोडलेली आहे? मुळात माझा सामाजिक कार्याचा जो उदय झाला तो 95-96ला HIV प्रमाण फार वाढलेलं होतं आणि प्रेत बांधण्यासाठी लोक पुढे येत नव्हते आणि माझं वय त्या टायमाला अवघं 15 वर्ष होतं आणि मी वयाच्या 15व्या वर्षी प्रेत HIV बांधायला सुरुवात केली. का तर मी प्रबोधन ऐकलेलं होतं HIV का होतो, कशासाठी होतो, त्याच्यापासून कशा पद्धतीनं आणि मी ते धाडसानं बांधायचं. मला अजून आठवतं आहे की म्हातारे लोक म्हणायचे अरे तुझं व्हा जायचं आहे नालाय का, कशाला एवढं पुढं करतो, ते कुठल्या रोगाने मेलाय का माहीत आहे. म्हणजे माझी सामाजिक चळवळच एका आपत्कालीन परिस्थितीतून झाली आणि लोक मला सांगायचे की हा मेलेला आहे आणि तुम्ही कुठं जाऊ नका, ते प्रेत बांधायचं आहे. म्हणजे सामाजिक मग मी पुन्हा माय सोलापूर, क्रांती तालीम तरुण मंडळ ह्या माध्यमातून काम करत राहिलो. लोकमंगल परिवाराशी काम केलो. आपल्या शुभांगी काकू आहेत त्यांच्याबरोबर सामाजिक काम केलो. ब्रिजमन पोपलियाबरोबर केलो. अनेक सामाजिक संघटना आहेत. मी किती वर्षापासून काम करता? मी वयाच्या 15व्या वर्षापासून आज माझं 30 वर्ष झालं, 30-32 वर्ष झालं मी सामाजिकच कार्य केलं. सामाजिक कार्यातून राजकारणाकडे वळत असताना आपली भूमिका म्हणजे आपल्याला काय वाटतं? मुळात सत्तेची चावी अनेक प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्या जोपर्यंत आपण तिथे जाणार नाही तोपर्यंत फक्त सामाजिक कार्याला ही जोडगोळी म्हणून पाहतोय मी आणि मला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून मला सत्तेच्या उंबरट्यावर गेल्याशिवाय एकतर आपला वाढपी असावा नाहीतर स्वयंपाकी असावा, त्याशिवाय पोट भरत नाही. म्हणून मला राजकारणात जावं लागलं आणि मी ॲक्सिडेंटली आलो आहे. परत नक्की सांगतो की मी जेव्हा तिथं सत्तेत जाईन तेव्हा अनेक प्रश्नाचे उत्तरं तिथं तुम्हाला शोधून देईन. बरं, आपण ही निवडणूक किंवा ही उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडेच का लढवत आहात? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीचे मालक आहेत, अर्थमंत्री आहेत आणि बजेट त्यांच्या हातात आहे. आणि मी मगा म्हणल्याप्रमाणे जोपर्यंत वाढपी आपला असेल तोपर्यंत पोट भरता येत नाही आणि म्हणून मी त्या तिजोरीच्या मालकाकडं आमचाही वाटा असावा म्हणून मी राष्ट्रवादी पवार गट जॉईन केलेला आहे. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला विजयाचा आत्मविश्वास आहे आणि मतदारांना आपण कोणतं आव्हान किंवा मतदारांपर्यंत आपण कोणते खास मुद्दे घेऊन मतदान करा असं सांगणार आहात? आता पहिली गोष्ट अशी आहे की मी आता माझं सामाजिक कार्य सांगायला गेलं तर पुष्कळ आहे. आता मतदारांना आव्हान करायच्या अगोदर आणखी एक सामाजिक कार्य सांगून जातो. माझी एक जनहित याचिका कोरोनाच्या काळात होती. 172 पानाची ती जनहित याचिका होती आणि 172 पानाच्या जनहित याचिकेमध्ये माझी ती बातमी जगामध्ये 18 देशांनी लावली आणि मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे की माझ्या याचिकेवर WHOने दखल घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने माझं म्हणणं योग्य आहे
परंतु आम्ही नाव घोषित करायचं सरकारला सांगत नाही. पण तुमच्या मागणीनुसार आम्ही एक निर्णय देतो की स्वइच्छेने कुणी नाव घोषित करत असेल तर आम्ही त्याला परमिशन देतो. आणि मला अभिमान आहे की माझ्या याचिकेचा मुद्दा जे सुशिक्षित आणि शासन दरबारी लोक होते त्यांना तो पटला आणि करोना आटोक्यात आणण्यामध्ये माझा खारीचा का होईना वाटा आहे हे मला वाटतं. का तर अमिताभ बच्चनला जेव्हा करोना झाला त्यांनी पहिल्यांदा घोषित केलं की मी करोना बाधित झालेला आहे आणि माझ्या संपर्कात जे लोक आलेले आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. हा माझाच मुद्दा होता की जोपर्यंत अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या की माझ्या आमदाराला करोना, मटण विकणाऱ्यांना करोना, मग मी सरकारला आणि कोर्टाला सांगितलं की नाव घोषित केल्याचे फायदे काय आहेत. म्हणजे मानवी हक्क मुळं नाव घोषित करणं चुकीचं आहे असं कोर्टाचं म्हणणं होतं. आणि मी कोर्टाला समजावण्याचा प्रयत्न केला की जे नियम आपण इतर रोगासाठी लावता ते बरोबर आहेत, परंतु हे मानवी हक्काचे जे आपले निर्बंध आहेत तेच सगळे निर्बंध तुम्ही करोनाबाधित लोकांना लावताय. म्हणजे काय तर कुठेही थुकायचं नाही, कुणाच्या हातात हात मिसळायचा नाही, एकत्र जेवायचं नाही, पुन्हा नंतरनं खोकताना किंवा हे झाल्यानंतर मास्क वापरणं असं, आणि सोशल डिस्टन्स म्हणजे सगळ्यात मोठा जो मुद्दा होता तो सोशल डिस्टन्सचा होता. म्हणजे तुम्ही एकमेकाला शिवायचं नाही. हाच मोठा म्हणजे मानवी हक्काला बाधा होणारा हे होता. आणि त्याच्यामुळं हे नियम याला न लावता हे नियम आपण ऑलरेडी याच्या विरोधात लावलेले आहेत, मानवी हक्काच्या विरोधातच लावलेले आहेत. त्याच्यामुळं नाव घोषित केलं तर एक नक्की फायदा होईल की म्हणजे करोना 2 WHO म्हणणे होते की करोना बरा होतोय का नाही, परंतु पहिल्या स्टेपमध्ये बरा होतोय. त्याच्यावर औषध निघालंय का नाही म्हणणार, पण बरा होतोय. औषध निघालं नाही पण बरा होतोय. मग मी त्यांना काय सांगितलं की बरा होतोय म्हणजे कसा होतो तर ते सांगायचे पहिल्या स्टेपमध्ये बरा होतो. मग मी त्यांना तेच मुद्दा सांगितला की जेव्हा आपण पहिल्या स्टेपमध्ये माहीत झालं तर तो बरा होता. मग तो पहिल्या स्टेपमध्ये कधी माहीत होईल की मी कुणाच्या सान्निध्यात आलोय आणि त्या व्यक्तीनं नाव घोषित केलं तर लक्षात येणार की बाबा मी याच्या सान्निध्यात आलो आणि याला करोनाची बाधा झाली आहे. आणि त्याला करोनाची बाधा झाल्यामुळं जे हे दिसतात सिम्पटम्स ते माझ्यात पण दिसायला लागलेले आहेत. मी पहिला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जवळच्या मित्रांना सावध करतो की बाबा मी त्यांच्या सान्निध्यात आलतो तुम्ही माझ्यापासून लांब राहावा. आणि हा मुद्दा सगळ्याला पटला आणि करोनाचं जे साखळी आहे ते तोडण्यासाठी मला यश आलं असं मला सार्थ अभिमानाने सांगावं वाटतं. तर या निवडणुकीकडे सध्या साम दाम दंडभेद घेऊन आपण सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्ष अपक्ष प्रत्येकजण निवडणुकीमध्ये विजय होण्यासाठी झटत आहे, पळत आहे. मग आपणसुद्धा विजयासाठी आपली धडपड चालणार आहे. परंतु आपली जी उमेदवारी आहे या उमेदवारीकडे निश्चितपणे सामान्य जनतेचा कौल असणार असं आपण सांगितलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या महापालिकेवर कोणत्या पक्षी सत्ता येईल असं आपलं मत आहे? सत्ता आमचे मित्र पक्ष आहेत, एकनाथ शिंदे गट, शिवसेना, आम्ही आणि भाजप या तिघा व्यतिरिक्त सत्ता स्थापन करू शकत नाही असं आताचं तर चित्र दिसतंय. का तर तुम्ही पाहताय की अनेक ठिकाणी काँग्रेसला तुतारी पवार गटाला किंवा इतरांना उमेदवार मिळालेले नाहीत. आणि एवढं मोठी प्रचंड महाविकास आघाडी तयार करूनही त्यांनी 102 उमेदवार देण्यास कम पडलेले दिसतात. त्याच्यामुळं निश्चितच आमच्या युतीचे जे सगळे पक्ष आहेत एकत्र त्यांचीच सत्ता येणार. महानगरपालिकेमध्ये आपण कारभारी झालात आणि आपल्या मतानुसार जर महापालिकेवर आपल्या पक्षाचा, आपल्या महायुतीचा झेंडा फडकला तर आपण कोणती कामं करणार? मुळात माझी एक स्वतःची इच्छा आहे की आपण अमेरिकेशी, जपानशी तुलना करत असताना तिथल्या लोकांचं देशप्रेम आणि आपल्या लोकांचंही देशप्रेम सेम असलं तरी काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येकाची. जपानची पद्धत तुम्ही काम करण्याची पहा की बाबा तिथं सांगावं लागतं की तुम्ही एवढ्या वेळ काम करू नका, असा कायदा करायची पाळी येते. आणि आपल्या सोलापूरकरांना, तरुणांना असं वाटतं की कधी पण विचारा काय बरं चाललं आहे हाच शब्द आहे. मुळात आपण मी ह्या मताचा आहे की जोपर्यंत सोलापूर महापालिका 365 दिवस सेवा देणारी संस्था होणार नाही तोपर्यंत आपल्या
विकासाला आणि सोलापूरच्या याला माझा पहिला निर्णय असा असेल की मी 365 दिवस महापालिका कशी चालू ठेवता येईल याच्यावर माझा भर जास्त असेल. आणि मी त्याला शासनाला नियोजन कसं करायचं महापालिकेचं याच्याकडं माझ्याकडं ब्लूप्रिंट आहे त्याची. ज्या टायमाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी पूर्वी तुम्हाला माहीत असेल की फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी होती आणि आता जी शासनाची सुट्टी आहे ती प्रत्येक शनिवारी म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असं शनिवार रविवार सुट्ट्या येतात आणि त्या सुट्ट्या पहिला मला बंद करायच्या आहेत. आणि लोकांना आपण एक लोकांना 24 तास कशी सेवा देता येते. तर आता तुम्ही पाहता मेडिकल अत्याधुनिक सेवा आहे. मिलिटरीचे सैनिक तुम्ही 365 दिवस ते सेवा देतात. अग्निशामक दल 365 दिवस सेवा देतं. पोलीस खातं 365 दिवस सेवा देतं. तर माझा पहिलाच महापालिकेतील मुद्दा असेल की महापालिका पण 365 दिवस चालू राहिली पाहिजे आणि ते राहण्यासाठी काय नियोजन करता येईल की त्याच्यासाठी मी लढेन. आणि उद्धवजी साहेबांनी जेव्हा तो निर्णय घेतला त्या विरोधात पण मी हायकोर्टापर्यंत याचिका दाखल केली आणि त्यामध्ये 365 दिवसमध्ये 152 दिवस सरकारी कामकाज बंद होतं. आणि हा जो रेशो आहे तो मला बदलायचा आहे की 365 दिवस काम झालं पाहिजे. महापालिका बंद न पाहिजे. किराणा दुकान 365 दिवस चालू शकतं. दूध डेअरी 365 दिवस चालू शकते. तर महापालिका 365 दिवस का चालू शकणार नाही याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न असेल आणि ते मी नियोजन करणार. अतिशय चांगली भूमिका आहे आपली. आणि मतदारांपर्यंत आपण कोणतं म्हणजे मतदारांना काय आव्हान करणार आहात शेवटी? की मतदारांना माझे हात जोडून विनंती आहे की आपली किंमत पैशाच्या आधारावर ठरवू नका. एखाद्या आमिषाला बळी पडू नका. आणि बघा मतदान हे दान आहे. तुम्ही पात्र जसं बघून दान करता जसं त्या पद्धतीनं माझी एक विनंती आहे की जेव्हा पाऊस पडतो आणि तो पाऊस पडत असताना जे पाणी गटरीमध्ये पडतं त्या पाण्याला गटरगंगा म्हणतात. आणि तेच पाणी पावसाचा थेंब जेव्हा एखाद्या शिंपल्यामध्ये पडतो तर त्या शिंपल्याचं मोती तयार होतो. त्या पाण्याचा थेंबाचा मोती तयार होतो. तसंच आपलं मतदान हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला नैतिकतेने वागणाऱ्या कार्यकर्त्याला दिलात तर आपल्या मताचं मोती रूपांतर केल्याशिवाय मोत्यामध्ये मी राहणार नाही एवढं नक्की सांगतो. आणि आपण आपलं मूल्यमापन एवढं कम समजू नका. आणि मी आज तुम्हाला जाहीर सांगतो मी 1 रुपया वाटणार नाही, 1 रुपया देणार नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ह्या गोष्टीला मी छेद करून दाखवणार आहे. आणि मला माझ्या प्रभाग 15मधल्या मतदारांकडनं साथ हवी आहे की आपल्याला एक आदर्श मतदारसंघ करायचा असेल तर तुम्ही आदर्श पहिला स्वतःपासून सुरुवात करा आणि आपण कसल्याही आमिषाला न बळी पडता त्याचं काम पहा. तुम्ही अनेकांना संधी दिली आहे, एकदा मला देऊन पहा. मी आपल्या मताचं मोत्यामध्ये रूपांतर केल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की सांगतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.